मिल टेंडम जो 5,000 टन असणारा साखर कारखाना 7,500 टनाची वल मिल टेंडम केली. 10 मेगावॅट को जनरेशनचा 30 मेगावॅट को जनरेशन प्रकल्प केला. ते करत असताना घेतलेल्या कर्जाच्या पोटी साखर कारखान्याच्या उत्पादित झालेल्या पोत्यातून उत्पादित झालेल्या युनिटमधून एमएससी बँकेला किती रकमेचा परतावा मिळाला हे 2017 पासूनची माहिती त्या ठिकाणी मागितली. आणि म्हणून माहिती मागणं हा जर तक्रार होत असेल तर याच्यासारखं लोकशाहीतलं दुर्दैव त्या ठिकाणी नाही. आणि या अज्ञानी चेअरमनला कदाचित माहिती आणि तक्रारी यातला जर फरक कळत नसेल तर नक्की कालची पत्रकार परिषद कुणावरती आणि कशासाठी दादांत आरोप करण्यासाठी होती हे आपल्यासमोर त्या ठिकाणी मी खुलासा सर्वप्रथम करतो. त्याच्या पाठीमाग चेअरमनने आरोप केला की संतोष सुळेच्या पाठीमाग भगीरथ भालके आहे. संतोष सुळे माझा सहकारी आहे, मी त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग संतोष सुळेच्या फक्त एक माहितीच्या अधिकारावरती जर तू भगीरथ भालकेनी त्याच्यावरती आरोप करत असाल, तक्रार केली असेल तर भगीरथ भालके या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन असताना मी तुम्हाला उदाहरणासहित प्रूफ सहित एक तुम्हाला तुमच्या समोर ऑडिओ क्लिप त्या ठिकाणी ऐकवतो. कानावरती अशी माहिती मिळते की जी गोडाऊन मधली साखर जप्त केलेली आहे आणि ज्या साखरेसाठी आमची मुंबई हायकोर्टामध्ये लढाई चालू आहे, प्रत्यक्षात तिथं साखरच नाही. सहकारी साखर कारखान्याचे निवडून आलेल्या संचालकापेक्षा सुद्धा अतिशय हुशार म्हणून ज्यांना तज्ञ म्हणून घेतलेले संचालक यांनी ज्यावेळी मी माझ्याकडे असणारी 1 लाख त्यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे 1,09,773 क्विंटल साखर विक्री करून माझ्या शेतकऱ्याचे थकलेले पैसे कर्मचारी बंधूंच्या त्या ठिकाणी पगारी द्यावेत म्हणून मी राज्य सरकारच्या प्रतिनिधीकडे सर्वांच्याकडे ज्यावेळी प्रयत्न करत होतो त्याच वेळी हे महाशयांनी त्या ठिकाणी वेळोवेळी मग त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या प्रशासनाच्या विरोधात तक्रारी केल्या. आणि म्हणून मग आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे हे संचालक आहेत. तर यांच्या पाठीमागे त्या काळी त्या दरम्यान कोण होतं हे त्यांच्या बोलण्यात त्यांच्या क्लिपमध्ये मी जे या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मी सगळ्यांच्या समोर प्रसिद्ध करणार आहे. त्यांनी त्यात आवर्जून उल्लेख केलाय की मी न्यायालयीन आम्ही धाव देखील घेतलेली आहे. आणि म्हणून तुम्ही वेळोवेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये चेअरमननी सांगितलं की जुनी साखर विकून मी त्या ठिकाणी 30 कोटी 9 लाख रुपये रक्कम एमएससी बँकेला भरलेली आहे. जर जुनी साखर नाही म्हणणारे हेच तज्ञ संचालक जे त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या गोडाऊनमध्ये साखरच शिल्लक नाही म्हणून आरोप करणारे हेच संचालक आज त्या ठिकाणी चेअरमननी स्वतः काल त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मी ती साखर विकून एमएससी बँकेला त्या ठिकाणी त्याच्यावरती माल तारण कर्ज असल्यामुळं भरलं गेलं. आणि म्हणून मग त्यावेळी जो मी चेअरमन पदावरती कार्यकाळ काम करत असताना जो एक सीझन बंद राहिला या शेतकरी यांना त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या ऊसासाठी अनेकांच्या दारोदार जावं लागलं. तो बंद असलेला त्या ठिकाणचा तो सीझन त्यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद पडावा म्हणून जाणून बुजून त्या ठिकाणी एमएससी बँकेच्या प्रशासकाकडे त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभन दाखवून केलेला प्रकार या पाठीमागं ह्या मंडळीच्या पाठीमागं कोण होतं तर मग या मंडळीच्या पाठीमागं देखील त्यावेळी या आता सध्याचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटीलच होते. हे त्या ठिकाणी सिद्धच आजच्या या ठिकाणी होत आहे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की नानांचं आम्ही स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करतोय. होय, नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालावा, चांगल्या पद्धतीने चालावा, इथल्या शेतकरी सभासदांचा ऊस या कारखान्याच्या माध्यमातून गळीत होऊन त्यांच्या घामाच्या दामाला पैसे मिळावे म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केले. आणि म्हणून प्रयत्न करत असताना एकीकडे नानांचं स्वप्न पूर्ण म्हणून केलं म्हणून सांगताय आणि दुसरीकडे जुन्यांचं पाप म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जर बोलत असाल तर एकीकडे पाप म्हणून ज्या नानांच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी बोलताय यापूर्वी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलंय हयात असणाऱ्या व्यक्तींच्यावरती बोला, आम्ही जशाच तसे त्या ठिकाणी उत्तर द्यायला तयार आहे. परंतु हयात नसणाऱ्या व्यक्तींच्या बद्दल देखील बोलून, कारण हे कर्ज जे घेतलेलं कर्ज आहे जे एमएससी बँकेनं मूळ त्या ठिकाणी या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला सध्याची दिलेली जर नोटीस बघितली तर त्यात जुन्या कर्जाचा कुठेही तुम्ही त्या ठिकाणी बघितलं वाचल्यास उल्लेख नाही. सन गेल्या वर्षीचा त्या ठिकाणी 22-23 आणि सध्या सुरू असलेल्या 23-24 या गळीत हंगामामध्ये
उत्पादित झालेली साखरपोती, या साखरपोत्यावरती एमएससी बँकेचं जे टॅगिंग आहे ती तुमच्याकडून टॅगिंग आलं नसल्यामुळे ही तुमच्याकडे कारवाई करत आहोत, म्हणूनच ते टॅग आशयाचं पत्र आहे. आणि म्हणून मी चेअरमन असताना म्हणजे नानांच्या कार्यकाळात सन 2020-21चा गळीत हंगाम सुरू झाला आणि 28 नोव्हेंबरला अचानकपणे नानांचं आपल्यातून त्या ठिकाणी निधन झाल्यामुळं ज्यावेळी मी 20 डिसेंबर 2020ला मी त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन झालो. त्यानंतर तो गळीत हंगाम 3,05,000 टनाचा गळीत हंगाम त्या दरम्यान पार पडला आणि 2,65,000 बॅगिंगच्या पोटी ज्यावेळी आम्ही 2,65,000 बॅगिंग साखरपुती विक्री करत होतो त्यावेळी या एमएससी बँकेला साधारणतः 21,80,00,000 रुपयाचं टॅगिंग मी माझ्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात भरलं आणि जवळजवळ 7.5 ते 8 कोटी रुपयाची जी वीज विक्री केली त्या वीज विक्रीचं बिल देखील एमएससी बँकेला त्या दरम्यान भरलं. आणि म्हणून वेळोवेळी जुन्याचं दाखलं देऊन जुन्यांनी काय केलं, आम्ही त्या ठिकाणी कार्यकाळात काम करत असताना जे हे आज पाप केलं म्हणून सांगतायत, एकीकडे पाप केलं म्हणून सांगत असताना आपण सगळ्यांनी बघितलंय, आपल्या माध्यमातून भाषणाच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी सांगितलंय. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी याच विद्यमान चेअरमननी आमच्यावरती आरोप करताना सांगितलं होतं की विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती भंगार देखील राहिलं नाही म्हणून त्या ठिकाणचा आरोप आमच्यावरती त्या दरम्यान झाला. मात्र त्या कारखान्याच्या निवडणूक संपल्यानंतर गेल्या वर्षीचा गळीत हंगाम आणि आज सध्या चालू असलेला जवळजवळ 5.5 लाख टनाच्या वरती गळीत त्या ठिकाणी झालेला आहे. हे 2 गळीत हंगाम करत असताना 1 रुपयाचा नट देखील या विद्यमान चेअरमनने त्या ठिकाणी नवीन बसवलेला नाही किंवा त्या ठिकाणी कुठला उभा केलेला नाही. आणि म्हणून एकीकडे तुम्ही भंगार देखील राहिलं नाही म्हणून आरोप त्या दरम्यान करत असताना गेल्या वर्षीचा 7,25,000 टन क्रशिंग आणि जवळजवळ आता 5.5 लाख टनाच्या वर डेली 7,500 ते 8,000 त्या ठिकाणी अवरेजने हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालतोय. हे कुणी त्या ठिकाणी त्या 2015-16ला केलेलं एक्सपान्शन जे 1 मिल टेंडम 7,500 टनाची जी केलेली मिल आहे त्यानंतर 30 मेगावॅटचं को जनरेशन आहे, हे सगळं जुन्यांनी केलं म्हणून तुम्ही आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळीत त्या ठिकाणी पार पाडू शकताय, दिवसाला 8,000 टनानं क्रशिंग करू शकताय. आणि म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या दिशाभूल आणि अफवा पसरवण्याचं काम फक्त आणि फक्त स्वतःचा नाकर्तेपणा, स्वतःच त्या ठिकाणी कर्तृत्व झाकण्यासाठी दुसऱ्यावरती आरोप करण्याचं काम कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून इथला सभासद सुज्ञ आहे. मी सर्वप्रथम सुरुवात करत असतानाच सांगितलं होतं की विद्यमान चेअरमन आणि एमएससी बँकेचे प्रशासक आणि अधिकारी यांच्या संगनमतानं चालू असलेला हा आजचा त्या ठिकाणी हा गुन्ह्याचा नोटिसींचा हा चाललेला खेळ आहे. कारण कोणतंही कर्ज आणि त्या ठिकाणी मुदलाची रक्कम जर भरली गेली नाही तर कालांतरानं बँक काय करणार आहे हे सांगायची त्या ठिकाणी कोणालाही नव्याने गरज नाही. कारण जर ती तुम्ही रक्कम भरली गेली नाही तर त्या ठिकाणी या साखर कारखान्याचा लिलाव करण्याचा डाव या विद्यमान चेअरमनचा त्या ठिकाणी आहे. आणि अशाच पद्धतीचं अनेक गेल्या 5-7 वर्षापूर्वीचे जे प्रकार आहेत की सहकारी साखर कारखाने बंद पाडायचे आणि ते त्या ठिकाणी अशा खाजगी लोकांनी घशात घालायचे, जे संगनमतानं चालू असलेला खेळ तो आपल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत आहे. कारण गेल्या वर्षीचा 7,25,000 टन क्रशिंग झाल्यानंतर जे आज माझ्यावरती काल आरोप केला की नानांचं स्वप्न होतं परंतु नानांचा चिरंजीव त्या ठिकाणी बंद पाडावा म्हणून त्या ठिकाणी पुढे आहे. परंतु गेल्या वर्षीचा गळीत हंगाम पार पडत असताना आमच्याकडे सगळी त्यातली माहिती होती. 7,25,000 टन क्रशिंग झाल्यानंतर जवळजवळ एमएससीबीची 17 कोटीहून अधिक युनिट म्हणजे 17 कोटीच्या वरती रक्कम त्या ठिकाणी एमएससीबीला विक्री केलेली असताना देखील जवळजवळ एमएससी बँकेला भगीरथ भालके चेअरमन असताना 1 क्विंटल पोत्या मागं म्हणजे 100 किलो मागं 800 रुपये टॅगिंग एमएससी बँक त्या दरम्यान घेतल्याशिवाय साखरेचं पोतं गोडाऊनच्या बाहेर देखील जाऊ देत नव्हतं. मात्र तुम्ही 7 लाख पोती फक्त आणि फक्त 18 लाख रुपये एमएससी बँकेला त्या ठिकाणी भरलेले आहेत. बाकीची कोणतीही रक्कम त्या दरम्यान एमएससी बँकेला भरलेली नाही. आणि 17 कोटी 93 लाखाचं जे एमएससीबीचं झालेलं बिल आहे त्या बिलाच्या पैकी जे एस्क्रो अकाउंट असतं, जे कर्ज घेत असताना
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानी एमएससी बँकेकडून कर्ज घेतलं, त्या कर्जाच्या पोटी जे एस्क्रो अकाउंट असतं, म्हणजे एमएससीबीतून आपल्या साधारणतः विजेमधून जे त्या ठिकाणी तयार झालेल्या युनिट प्रति येणारी रक्कम आहे ती एमएससी बँकेच्या खात्यात जायला पाहिजे होती. मात्र तसं न करता विद्यमान चेअरमननी एमएससी बँकेच्या प्रशासकाला आणि अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी हाताशी धरून परस्पर ते प्रकरण त्या ठिकाणी परस्पर ती रक्कम त्या ठिकाणी वेगवेगळ्या अकाउंटमध्ये घेतलेल्या आहेत. आणि म्हणून गेल्या वर्षी हे सगळं आम्ही बघितलं, परंतु कोणत्याही त्या ठिकाणी अडवणूक करायची नाही, ही संस्था चालली पाहिजे. मात्र गेल्या वर्षीच्या गळीत हंगामापोटी रक्कम भरली नाही. आजचा 5.5 लाख टनाचा गळीत हंगाम देखील पार पडून देखील एक रुपयाची रक्कम अद्यापपर्यंत सुद्धा एमएससी बँकेला न देता हा कारभार सुरू आहे. आणि मग ह्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची कशाकडे वाटचाल आहे, तर ही वाटचाल एवढ्यासाठीच आहे की येणाऱ्या काही काळात त्या ठिकाणी या पद्धतीच्या अशा नोटिसा दाखवायच्या आणि या कारखान्याचा लिलाव काढून ह्याच विद्यमान चेअरमनची एखादी संस्था त्या ठिकाणी पुढे येऊन त्या सहकारी साखर कारखाना बंद पाडून घशात घालायचा डाव ह्या विद्यमान चेअरमनचा आहे. मात्र याला कोणतरी आडवं येईल म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या वल्गना ज्या आम्ही तक्रार केली म्हणून त्या ठिकाणी सांगत आहे. एकीकडे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं काल पत्रकार परिषदेमध्ये विद्यमान चेअरमननी सांगितलं की इतक्या कोटीचं कर्ज आहे. या एवढ्या कोटीचं कर्ज एक्सपान्शनसाठी घेतलंय हे आम्ही खुल्या अंतकरणानं त्या ठिकाणी निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणुकीमध्ये देखील त्या ठिकाणी आम्ही मान्य केलेलं आहे. ह्यात काय झाकून ठेवण्यासारखी कुठलीच गोष्ट नाही. मात्र जे विठ्ठलचे चेअरमन विद्यमान चेअरमन स्वतःचं कर्तृत्व पण झाकण्यासाठी आमच्यावरती आरोप करत असतील, तर या विद्यमान चेअरमनचा सगळ्यात पहिला कारखाना चोराखळीचा जो त्या ठिकाणी धाराशिव साखर कारखाना जो खाजगी आहे, 1250 टनाचा हा साखर कारखाना आहे. आणि विठ्ठल सहकारी साखर कारखाना 7,500 टनाचा हा साखर कारखाना आहे. हे मी कोणतेही त्या ठिकाणी कुणाकडून उचलून किंवा हे करून आणलेलं नाही. हे त्यांच्या साखर कारखान्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे जे त्यांचं ऑडिट सबमिट करावं लागतं हे मी माझ्याकडूनही आपल्याला मिळेल. आपण ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा नेटवरून देखील याची माहिती काढू शकता. हे 2020 आणि 21च आहे. 21च्या नंतरचं त्यांनी त्या ठिकाणी सबमिट केलं नाही. धाराशिव सारख्या 1250 टनाच्या साखर कारखान्यावरती ज्याला को जनरेशन नाही, फक्त आणि फक्त डिस्लरी आहे, त्या साखर कारखान्यावरती या ठिकाणी 2020ला 231 कोटी कर्ज आणि 2021ला एकाच वर्षात 381 कोटी कर्ज त्या ठिकाणी 1250 टनाच्या कारखान्यावरती आहे. 22ला 23ला आणि 24ला किती झाला असेल हे त्या ठिकाणी संशोधनाचा भाग आपल्या समोर आहे. आणि म्हणून 1250 टनाच्या साखर कारखान्यावरती 381 कोटीचं कर्ज 2021ला असेल आणि 7,500 टनाच्या कारखान्यावरती जे एक्सपान्शन केलेल्या कारखान्यावरती कर्जाची आकडेवारी सांगून सभासदांच्या मध्ये इथल्या तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये जर दिशाभूल विद्यमान चेअरमन पसरवत असतील तर ती त्यांनी त्या ठिकाणी बंद करावे. आणि यापूर्वी देखील आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून सांगितलंय, हयात असणाऱ्या आम्ही त्या ठिकाणी काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती तुम्ही जरूर बोला, पण हयात नसणाऱ्या माणसांच्यावरती एकीकडे पुतना मावशीचं प्रेम आणून पाप म्हणून एकटा भगीरथ बालके नाही, तर या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात हजारो कार्यकर्ते आणि मावळे त्यांचे आहेत. तुम्हाला तुमची भविष्य काळात त्या ठिकाणची जागा दाखवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. तुमचे कर्तृत्वच एवढं आहे की एकीकडे फक्त आणि फक्त तुम्ही त्या ठिकाणी चुकीच्या ब्रँडिंग करून हा साखर कारखाना चालवणारा माणूस म्हणून ज्या ठिकाणी समाजात पसरवत असताना तुम्ही तुमचा या ठिकाणी जर इतिहास बघितला तर सध्या विद्यमान काळात तुम्ही बघितलं तर नांदेडचा तुमचा खाजगी साखर कारखाना तुम्ही कधीच विकून पसार झालाय. नाशिकच्या साखर कारखान्याच्या बाबतीत ही भगीरथ भालके किंवा संतोष सुळेंनी काढलेली माहिती नाही, ही सकाळच्या वृत्तपत्रात त्या ठिकाणी आलेली बातमी आहे. आणि त्या बातमीपत्रात भाडे करार रद्द करण्याची सूचना म्हणून त्या ठिकाणी आलेली आहे. आणि त्यात स्पष्ट उल्लेख आहे की धाराशिव साखर उद्योगाने विश्वास संपादन केला नाही, अत्यल्प गाळप देणी भाडे करारातील अटी शर्तीचा भंग केला असल्याने भाडे करार रद्द करावा, सभासद प्रतिनिधी असलेल्या प्राधिकृत मंडळ नियुक्त करावे अशी मागणी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य सभासदांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. हे देखील आपलं काय आहे. सांगोला साखर कारखान्याच्या बाबतीत जो तुम्ही चालवायला घेतला म्हणून सांगितलं, ती सध्याच्या वर्षी काय परिस्थिती आहे ह्या जिल्ह्यातल्या आणि या तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांना त्याची परिस्थिती माहित आहे. आज सांगोला साखर कारखाना फक्त आणि फक्त
जी ह्यांची केलेली पापं, ह्यांच्या एमडीनी अधिकाऱ्यांनी केलेली पापं झाकण्यासाठी सर्वसामान्य गरिबातल्या काही कर्मचाऱ्यांना फक्त आणि फक्त तिथं डांबून ठेवण्यासाठी आज सांगोला साखर कारखान्याचा वापर अहोरात्रपणे गेले 10-15 महिन्याभर त्या ठिकाणी केला जातोय. सध्या स्वतःच्या कारभाराविषयी ते बोलायला त्या ठिकाणी तयार नाहीत. मात्र स्वतःच्या चुकीच्या कारभारामुळे त्या ठिकाणी आलेल्या नोटीस असतील, आलेल्या कारवाईची त्या ठिकाणी ज्या गुन्ह्याच्या ज्या त्या ठिकाणी आलेल्या नोटीस आहेत याच्यावरती मात्र तुम्ही दुसऱ्यावरती आरोप आणि प्रत्यारोप करून त्या ठिकाणी तो आलेला अर्ज आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीच्या चुकीच्या वल्गना करून जर चुकीचं संगनमतानं हा प्रकार चालू आहे आणि हा प्रकार कदापि इथला शेतकरी सभासद कारण स्वर्गीय नानांनी त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत हा साखर कारखाना शेतकऱ्याच्या दामाच्या घामातून कुणाच्या बापजाद्याची ही विठ्ठल सहकारी साखर कारखाना इस्टेट नाही, शेतकऱ्याच्या घामाच्या दामातून उभा राहिलेला हा साखर कारखाना आणि त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपला. त्यांच्यानंतर माझ्यावरती ज्यावेळी अचानकपणे जबाबदारी आली, मी देखील हा साखर कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहण्यासाठी माझ्या काळात देखील जप्तीचे आदेश त्या ठिकाणी 13/4ची नोटीस आली होती, पण सभासदांच्याकडून एमईसीबीच्या बँकेकडे ती भरून आम्ही त्यावेळेचे जप्तीचे आदेश त्या ठिकाणी थांबवलेले आहेत आणि म्हणून कधीच आम्ही त्या ठिकाणी चुकीचा आणि अशा पद्धतीचा पुन्हावरती आरोप प्रत्यारोप करण्याचा कांगावा चेअरमन म्हणून त्या ठिकाणी केलेला आहे. एकीकडं सगळी देणी सगळ्या जबाबदाऱ्या मी स्वीकारतो म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना तुम्ही सांगितलं आणि निवडून आल्यानंतर मात्र प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी चांगलं केलं की माझ्यामुळे झालं, तर तुमच्या गलतान कारभाराचा त्या ठिकाणी केलं म्हणून सांगत असाल तर होय, जुन्या संचालक मंडळाने आम्ही या ठिकाणी कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप करावं म्हणून 5,000 टनाचा 7,500 टनाचा कारखाना केला आणि ते तुम्हाला पाप वाटत असेल तर हो, जरूर आम्ही त्या ठिकाणी पाप केलंय. 10 मेगावॅटचा कोजनरेशनचा साखर कारखाना 30 मेगावॅट केला, जे तुम्हाला त्या ठिकाणी पाप वाटत असेल तर होय, आम्ही त्या ठिकाणी ते पाप केलंय आणि म्हणून एक्सपान्शन करून या साखर कारखान्याची नानांच्या पूर्वी त्या ठिकाणी असणारी मालमत्ता किंवा जमीन जवळजवळ नानांच्या काळात 350 एकरहून अधिक त्या ठिकाणी जमीन मालमत्ता खरेदी करून या साखर कारखान्याची मालमत्ता देखील विस्तार वाढ करण्याचे काम नानांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून ही करत असताना येणारा कोणताही चेअरमन असेल किंवा जबाबदार त्या खुर्चीवरती बसणारा पदाधिकारी असेल त्याला कर्जासहित सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारायची असते. मात्र कर्ज आणि देणं कधीच या गड्यानं आज तागायत फेडलं नाही, कारण 4 रुपये आणि 4 भाडे ते पण त्या ठिकाणी अगोदरच्या अनेक कारखान्याचा भाडापट्टा भरला नसल्यामुळे करार रद्द केला म्हणून त्या ठिकाणी बातम्या येत आहेत आणि म्हणून ज्यावेळी भरायची वेळ येते त्यावेळी मात्र त्या ठिकाणी जुन्याने केलं. मग जुन्यानं कर्ज काढून विस्तारवाढ केली ही पाप असेल तर आज त्या ठिकाणी पर डे 8,000 टन क्रशिंग होतं, हे जुन्यामुळे होतं, त्या जुन्यांच्या निर्णयामुळे होतं हे का विद्यमान चेअरमनने त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे. मात्र 8,000 टन क्रशिंग झाल्यानंतर स्वतःमुळे होतंय आणि कुठलं नुकसान होत असेल तर जुन्यावरती ढकलायचं काम इथून पुढच्या काळात त्या ठिकाणी झालं आणि चुकीचं होत असेल तर त्या चुकीच्यावरती आवाज उठवायची जबाबदारी आम्हाला त्या ठिकाणी स्वर्गीय नानांनी शिकवून दिलेली आहे आणि म्हणून या घशात घालायचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना या विद्यमान चेअरमनचा डाव आहे. तो डाव त्या ठिकाणी हाणून पाडण्याची जबाबदारी या कारखान्याचा सभासद या नात्यानं आमची त्या ठिकाणी असणार आहे. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जवळजवळ 10,000 ते 12,000 टनाहून अधिक त्या ठिकाणी काट्यातल्या टनाची त्या ठिकाणी तफावत गेल्या आठवड्याभर विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती आहे. गेल्या गळीत हंगामाच्या आणि सध्या चालू असलेल्या गळीत हंगामाच्या बाबतीत मला आवर्जून सांगायचं आहे, नानांच्या कार्यकाळात एक त्या ठिकाणी निलंबन आणि हाकडून दिलेला एक त्या ठिकाणी कर्मचारी आहे. सत्तांतरण झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला परत बोलावून घेतलं आणि बोलावून घेतलेल्या त्याच कर्मचाऱ्याच्या डावानं ह्यांनी संगनमतानं त्या ठिकाणी काट्यातली तफावत जवळजवळ 12,000 टनाहून अधिक त्या ठिकाणी झाल्यानंतर स्वतःच त्या ठिकाणी लपवण्यासाठी तावशी असेल, सिद्धिवाडी असेल, त्या ठिकाणी वेगळ्या गावातनं जवळजवळ 2 दिवस झालं सलग त्यांच्या नातेवाईकांची कुटुंबातल्या घटकांची फोन येत आहेत की आमचा कर्मचारी असणारा कामगार गेल्या आठवड्याभर आमच्या घरीच त्या ठिकाणी आलेला नाही, त्याला कुठं डांबून ठेवलंय का, त्याच्या बाबतीत काय झालंय हे सांगायला कोणतेही त्या ठिकाणी या साखर कारखान्याचं मंडळ किंवा एमडी असतील या त्या ठिकाणी सांगायला तयार नाही.
कारण एमडीला साधं ऊसाच्या बाबतीत विचारायला जरी गेलं की साहेब आमचा ऊस कधी घेऊन जाताय, तर त्या ठिकाणी घोडके नावाच्या मेजर साहेब जे त्या ठिकाणी वाखरीचे आहेत, जे त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत, सभासदाला एमडी आणि त्यांची जर दंडेलशाही करणारे काही गुण मारहाण करत असतील तर लोकशाही यापेक्षा घातक काळ त्या ठिकाणी कधीच आलेला नाही. म्हणून सभासदांच्या घामाच्या दामावर तयार झालेल्या कारखान्याला जर मालकालाच मारहाण तिथला कर्मचारी करत असेल तर त्या ठिकाणी हे झाकण्यासाठी, लपवण्यासाठी फक्त कालच्या पत्रकार परिषदेत आमच्यावरती आरोप करून सभासदामध्ये दिशाभूल करायचे आणि वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी वेगळ्या दिशेवरती घेऊन जाण्याचं काम कालच्या माध्यमातून विद्यमान चेअरमनने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून कर्मचाऱ्यांचा, कामगारांचा फंड त्या ठिकाणी भरलेला गेलेला नाही. कामगारांचा ओव्हरटाईम देतो म्हणून जवळजवळ 12 तास एक्स्ट्रा काम करून घेतलं, परंतु कर्मचारी बंधूंच्याकडे त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या घामाचा दामाचा मोबदला दिला नाही. वार्षिक पगार वाढ ज्यावेळी दिली गेली पाहिजे कर्मचारी बंधूंना ती असेल, किंवा 3 महिन्याला येणारी महागाई भत्ता जे देतो म्हणून त्या ठिकाणी या 2 सीझन मध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका सांगून त्या कामगारांच्यावरती अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं जातं. लोकशाहीच्या माध्यमातून काम करत असताना आमच्या कर्मचारी बंधूंना मी चेअरमन असेपर्यंत त्या ठिकाणी गेटवरती बसायचा, या लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाला गेटवरती बोलवण्याचा अधिकार देखील आम्ही तिथल्या आमच्या कर्मचारी बंधूंना दिला होता. कर्मचाऱ्यांना भांडायचा, कारण तुम्ही तिथं काम करताय. या सहकारी साखर कारखान्यातला जितका सभासद महत्वाचा आहे तेवढाच कर्मचारी बंधू देखील महत्वाचा आहे. आणि म्हणून तुमच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही कोणतीही लोकशाही पद्धतीनं मागणी करा, त्यासाठी आम्ही त्यांना त्या ठिकाणी परवानगी देत होतो. परंतु आज स्वतःचं मागणं देखील मागायचं त्या ठिकाणी या दंडेलशाही पुढे अवघड झालेलं आहे. म्हणून अशा परिस्थितीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत हे जे फक्त स्वतःचा नाकर्तेपणा आणि स्वतःच त्या ठिकाणी झाकण्यासाठी माझ्यावरती त्या ठिकाणी आरोप केला गेला. आणि म्हणून ह्या आरोपाच्या उत्तरासाठी मला परत आवर्जून एकदा विद्यमान चेअरमनना सांगायचं आहे की मी यापूर्वी देखील सांगितलंय, बाकीच्यांना तुम्ही त्या ठिकाणी लोंबकळून बघायचं असेल तर बघ, परंतु तुला या बाबतीत लोंबकळून बघण्याबाबतीत कधीही मी त्या ठिकाणी तयार आहे. फक्त आणि फक्त या आरोपापोटी, या प्रत्यारोपापोटी, या त्या ठिकाणी चुकीच्या दिशाभूलपोटी जर राजकारणाचे त्या ठिकाणी जर तुमच्या अंगात एवढं वारं शिरलं असेल तर ते वारं आणि राजकारणाचा जो असलेला कण ती पूर्ण करण्याची जबाबदारी यापूर्वीच मी जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र चुकीच्या वल्गना, चुकीचे आरोप करून शेतकरी सभासदांच्या मध्ये दिशाभूल करण्याचं काम यापूर्वी देखील केलं. यापूर्वी देखील तुम्ही न्यायालयीन लढाईमध्ये न्यायालयामध्ये भगीरथ भालके चेअरमन असताना 1,09,000 क्विंटल साखरपुती विकू नये, जेणेकरून विकली आणि शेतकऱ्याचं जर देणं दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीत यश येणार नाही. म्हणून आपण कटकारस्थानं करून त्या ठिकाणी या एमएससी बँकेच्या प्रशासकाला हाताशी धरून त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या वाटाघाटी करून, उघडपणे तुमच्या समोर सांगतोय, अनेक प्रकारच्या वाटाघाटी करून त्या ठिकाणी तुम्ही जे पाप यापूर्वी केलं इथून पुढे जर करण्याचा नादाला लागला असाल तर तसंच त्या ठिकाणी उत्तर दिले जाईल. आणि म्हणून संतोष सुळे त्या ठिकाणी कुणाचा कार्यकर्ता आहे, कुणाचा पदाधिकारी. संतोष सुळे माझा पदाधिकारी आहे. मी समोर येऊन तुमच्या माध्यमातून आणि तालुक्याच्या मधून आमचा सहकार्य हे सिद्ध करतो. मी दाखवलेल्या क्लिप मधला त्या ठिकाणी सध्याचा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा विद्यमान संचालक देखील जर त्या दरम्यान न्यायालयीन लढाई लढत असेल, जर त्या ठिकाणी संबंधित न्यायालयात असेल, संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे तक्रारी करत असेल की विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये साखरच शिल्लक नाही, तर त्यावेळी देखील तुमच्या पाठीमागं, त्या कर्त्या कवितेच्या पाठीमागं कोण होतं ही सुद्धा तू त्या ठिकाणी उघडपणे येऊन जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. जर जबाबदारी नाकारता येत असेल आणि स्वीकारता जर त्या ठिकाणी येत नसेल तर तुला त्या ठिकाणी राजकारणात आणि समाजकारणात काम करण्याचा कोणत्या पद्धतीचा अधिकार आहे हे देखील आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. राजकीय द्वेषातून
हे सर्व चालू आहे असं देखील अमित पाटील यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. हेच मी सांगितलं, राजकीय द्वेषापोटी करण्याचं काहीच नाही. गत वर्षी आम्ही 30-35 कोटी रुपये भरले होते बँकेला. आमची बोलणी सुरू होती. आताही आम्ही पैसा भरतो होतो, पण ज्यांना तो शेतकऱ्याचा कारखाना राजवाड्यात चालूच नाही असं वाटतं त्यांनी हे सर्व उपद्रव केलेला आहे. उल्लेखनीय म्हणजे 2024 ची भीती मनात असल्यामुळे हे केले गेलं अशा प्रकारे त्यांचं. 2024ला यापूर्वीच सांगितलंय, कुणाला रिंगणात यायचंय त्याला येऊ द्या, त्याला त्या ठिकाणी चारीमुंड्या चित करायला आम्ही त्या ठिकाणी तयार आहे. तुम्ही आरोप करत असताना ज्या नावांच्या वरती आरोप केले, ज्या नावांच्या वरती त्या ठिकाणी आरोप करत असताना संतोष सुळेच्या आड कोण आहे हे जे त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं गेलं, मुळात पत्रकार बंधूंना देखील आवाहन आणि विनंती करायची आहे की तुम्ही तो अर्ज काय आहे हे तपासायला त्या ठिकाणी वाचायला तर पाहिजे होता. काय अर्ज आहे तो संतोषचा? संतोषचा अर्ज काय आहे की माहिती मिळण्याच्या संदर्भात विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती अमुक अमुक प्रकारची कारवाई करा, त्यांच्यावरती तुम्ही का कारवाई करत नाही, त्यांच्यावरती तुम्ही असं का करतात, किंवा कोणतीही तक्रार वजा या पद्धतीचा अर्ज हा नाही. हा अर्ज फक्त आणि फक्त 2017 पासून, तोही नानांच्या काळातला, भगीरथ भालके चेअरमन असतानाच्या कार्यकाळातला आणि त्यानंतर विद्यमान चेअरमनच्या यांच्या कार्यकाळातला या रकमेच्या पोटी भरलेलं टॅगिंग आणि त्या ठिकाणी एस्क्रो अकाउंटवर, मुळात एस्क्रो अकाउंटवरची रक्कम परस्पर वर्ग करणे या इतका गंभीर गुन्हा कोणताच नाही. तरी देखील एमईसी बँकेचे प्रशासक आणि एमईसी बँकेचे जबाबदार अधिकारी संगनमतानं हा चाललेला प्रकार आहे. आणि फक्त एवढ्याचसाठी हा प्रकार आहे की थोडे दिवस गेल्यानंतर हा साखर कारखाना, कारण तुम्ही कोणत्याही 1 रुपयाचं कर्ज, त्या ठिकाणी कर्ज आणि व्याजाचा 1 रुपया देखील जर भरला नाही तर कालांतरानं त्या ठिकाणी जप्ती आणि कालांतरानं त्या ठिकाणी विक्री याशिवाय दुसरा कोणता पर्याय असू शकतो. आणि विक्री करून स्वतःचीच कंपनी पुढे सारून घ्यायचा आणि त्या ठिकाणी कुणाच्या तरी आडून त्या ठिकाणी घेण्याचा, कारण इथला सभासद शून्य आहे. याच्या पाठीमागं कोण आहे, काय आहे हे प्रत्येक शेतकरी सभासदांना माहित आहे. मात्र सभासदांच्या मालकीच्या साखर कारखान्याकडे कुणी तिरक्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघितलं तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी सभासद आणि इथल्या सभासदांचा सहकारी म्हणून त्या ठिकाणी आमची असते. दादा, तुम्ही मागा म्हणाला की कामगारांच्या जे पगार आहे ते काय वार्षिक पगार वाढीव आहे, त्याबद्दल काही त्यांनी केलं नाही म्हणतात तुम्ही? काहीच नाही. तुम्ही हे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत स्वतः एमडींच्याकडे जाऊन एक मिनिट माझं पूर्ण करतो. त्यासाठी तुम्ही काय पुढाकार घेणार आहात? आंदोलन वगैरे एखादं उभं करणार? मी पुढाकार घेण्यापेक्षा कर्मचारी बंधूंचं त्या ठिकाणी युनियन आहे. भगीरथ भालके चेअरमन असेपर्यंत कोणतीही गोष्ट जर खटकली तर त्यांना भगीरथ भालकेंच्याकडे येऊन मागायची, भांडायचा अधिकार लोकशाही मार्गाने होता. प्रसंगी एखादा भगीरथ भालकेचा निर्णय नाही आवडला तर गेटवर बसून आंदोलन करायचा अधिकार देखील तिथल्या कर्मचारी बंधूंना होता. परंतु स्वतःचं मागणं मागायचं सुद्धा त्या ठिकाणी अवघड झालंय. कारण कुणाचं जर दुसऱ्याचं खापर, दुसऱ्याचं स्वतःचं केलेलं चुकीचं काम दुसऱ्यावरती फेडण्याचं काम, आज 7 ते 8 या तालुक्यातले कर्मचारी बेपत्ता आहेत. गेल्या आठवडा झालं बेपत्ता आहेत. मी तुम्हाला त्या ठिकाणी खुलाशासहित सांगू शकतो, आम्ही का गप्प होतो तर साखर कारखाना चाललाय. आम्ही काय त्या ठिकाणी या सभासदांच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या बाबतीत, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय बोललो तरी फक्त या पुढच्या घड्यांना राजकारण दिसतंय. ते राजकारण आडवं आणतील. कारण कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आम्ही बोललो तर राजकारण आणलं. शेतकऱ्यांच्या बाबतीत काल घोडके नावाच्या मेजर असणाऱ्या शेतकरी सभासदांना एवढीच मारहाण करतो. पत्रकार बंधूंच्या देखील तो समोर आहे. मात्र कुणी त्यांच्या त्या ठिकाणी दखल घेतली? कुणी दखल घ्यायला तयार, कुणी त्या ठिकाणी घ्यायला दखल नाही. आणि म्हणून त्या कुटुंबातले सदस्य जोपर्यंत त्या ठिकाणी समोर येत नाहीत, भांडत नाहीत, बोलत नाहीत, दडणशाहीची भूमिका त्या दरम्यान सुरू आहे. आणि जर ही याच पद्धतीची सुरू असेल तर एक ना एक दिवस आम्हाला देखील द्यायची. जे कर्मचारी तुम्ही त्यांची काय वरी म्हणून गुन्हा दाखल करणार का त्या संदर्भात? त्या कुटुंब जर आमच्यापर्यंत आला आणि आम्हाला सांगितलं तर आम्ही त्यांच्या सोबत जाऊन त्या पद्धतीचा गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहे, कुटुंबासोबत आहे. नाव तर सांगा कोण कोण बेपत्ता मी आहे. तुम्ही त्या ठिकाणी तपासणी करायला पाहिजे होती. काल तुम्ही अर्ज न बघता बातम्या लावता. तुम्ही हा संतोष सुळेंच्या अनुषंगानं तक्रार केली म्हणून जर सांगून तुम्ही हा तुम्ही वाचा. हे जरा जॉब तुमच्याकडे हे जरा काय आहे यात? माहिती मागवणे हे तक्रार आहे? ह्याच्या व्यतिरिक्त कुणाच्याही नावनं
तक्रार करा म्हणून अनुषंगापासून विठ्ठल कारखान्यावरती बोलायचं बंद करू. नाही नाही, हा गंभीर विषय आहे. कर्मचारी जे गायब आहेत ना त्यांना तुम्ही पुढे घेऊन यायला पाहिजे ना. अन्याय मी येण्यापेक्षा कुटुंब जो त्या समोर येत नाही, कारण घाबरून त्या ठिकाणी बोलायला तयार नाहीत. हे त्या ठिकाणी बेपत्ता आहेत. सांगोला साखर कारखान्यावरती काही जण त्या ठिकाणी ठेवले गेलेले आहेत. दड्डनशाही आणि गुंड ठेवून त्या ठिकाणी मारहाण करून तू तुझा गुन्हा कबूल कर म्हणून सांगतायत. ज्यामध्ये त्या साखर कारखान्याच्या सभासद कर्मचाऱ्यांचा कोणताही त्या ठिकाणी हात नाही. त्याच्या पाठीमागं करता करविता दुसरा आहे. त्याच्या मागे अनेक मोठी त्या ठिकाणी तिथलीच त्यांची माणसं आहेत. परंतु स्वतःच झाकायसाठी कुठल्या तरी सर्वसामान्य कर्मचाऱ्यावरती अन्याय अत्याचार करण्याचं काम आहे. आणि या कामाकड त्या ठिकाणी त्यांचे कुटुंब समोर येऊन घाबरून बोलायला तयार नाही. लोकशाहीतला चौथा स्तंभ म्हणून पत्रकार देखील त्याच्यावरती दखल घ्यायला तयार नाही. असा कोणता गुन्हा आहे की त्यांना तिथे डांबून ठेवलेला आहे? कुठला? त्यांना कोणत्या गुन्ह्यासाठी केलं? 12,000हून अधिक टनाचा त्या ठिकाणी काट्यामधला फेरफार. एखाद्या सभासदांच्या नावावर आलेलं टनेज असेल आणि त्या आत आल्यानंतर पावती झाल्यानंतर त्यातलं 2 टन 3 टन कमी करून संबंधित एखाद्या व्यक्तीच्या ओळखीनं दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करणं. जवळजवळ असं गेल्या गळीत हंगामाच्या 12,000 टनाच्याहून अधिक आहे. या गळीत हंगाम सीझन मधलं वेगळंच आहे. म्हणजे विठ्ठल कारखान्यामध्ये आणि काटामारी प्रकार होतो. त्या चौकशीसाठी सुद्धा बोलवलं गेलं. तावशीचा एक त्या ठिकाणी 2-3 वरती चौकशीसाठी बोलवलं. एक तर व्यक्ती त्या दरम्यान कर्मचारी कामावरच हजर नव्हता. स्वतःच त्या ठिकाणी मेडिकलसाठी त्यानं महिनाभर रजा काढली असताना त्यानं आवर्जून सांगितलं माझा यात काही संबंध नाही. तरी पण त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्याचं काम आणि पाप रोजरासपणे त्या ठिकाणी सुरू आहे. यावरती जोपर्यंत आमच्याकडे कुटुंब ज्या दिवशी येईल त्या दिवशी याच्यासाठी वाटेल ती करायची जबाबदारी न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या. म्हणजे विठ्ठल कारखान्यावरती काटा मारण्याचा प्रकार सुरू आहे. ते तुम्ही जर शेतकरी सभासदांना वाहन मालकांना जर विचारलं, काल एक आवर्जून मला या निमित्तानं सांगायचं की चेअरमननी बोलताना पत्रकार परिषदेत सांगितलं की 5.5 लाख टन क्रशिंग केलंय आणि 4 लाखाहून अधिक 4 लाख टनाहून अधिक आम्ही शेतकरी सभासदांचा आहे. मात्र तुम्ही जर या आपल्या माध्यमातून जर चौकशी केली तर कोणत्या ही गावात गेला तर तुमच्या गावात यापूर्वी किती वाहनं होती. उदाहरणार्थ घेऊन जर सांगितलं, माझ्या सरकुली सारख्या ऊस बागायत असणाऱ्या गावात मी चेअरमन असताना 27-28 वाहनाच्या खाली ट्रॅक्टर कधीच नसायचे. आज माझ्या परस्पर त्या ठिकाणी सरकुलीत जाऊन जर तुम्ही तपासलं 2 ट्रॅक्टर आणि 1 बजेट फक्त त्या ठिकाणी सभासदांचं आहे. आणि मग एवढं यंत्रणा असताना अशाच पद्धतीचं संपूर्ण काशेगाव गटात फक्त 9 वाहन आहेत. गटात गावं किती आहेत तुम्ही तपासा. आणि जर 9 वाहनं असतील तर त्या 9 वाहनानं 4 लाख टन क्रशिंग त्या ठिकाणी झालं असेल. दादा असे काही लोक आहेत की आमचा ऊस गेला नाही म्हणून असे काय तक्रार आल्या? वेळोवेळी तक्रारी करतायत, वेळोवेळी त्या ठिकाणी अर्ज देत आहेत. अहो, आमचा ऊस न्या म्हणून जर त्या ठिकाणी सांगायला गेलेल्या जबाबदार सभासदांच्या वरती मारहाण होत असेल तर कोण सभासद त्या ठिकाणी जाऊन सांगायला? आपल्याकडे अशा काही तक्रारी आल्यात का? यायला लागलेल्या आहेत. आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी हे देतो. काल बोडके मेजर साहेबांचा फोन आला की मला साहेब मारहाण झाले. माझ्या काळात देखील मी चेअरमन असताना आम्हाला त्यांचे फोन यायचे, पण आम्ही जबाबदारीनेच उत्तर देत होतो. त्यांची काय तक्रार असेल, त्यांची त्या ठिकाणी कोणती आमच्याबद्दल, एखाद्या आमच्या चिडबायबद्दल, वर्षलबद्दल, शेती अधिकाऱ्याच्या बद्दल, एमच्या बद्दल जर तक्रार असेल तर समोर बसून सोडवणं ही चेअरमनची जबाबदारी आहे. आम्ही स्वतःला विकून कारखाना चालवण्यासाठी विरोधकांनी 2 पावलं पुढे यावं की तो ना की तो बंद पडा म्हणून खोड्या करून अशा प्रकारचे एक त्यांनी स्टेटमेंट दिले. हे बोगस स्टेटमेंट गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे आहेत. कारखाना चालवणारा माणूस म्हणून त्या ठिकाणी सांगणारे कारखाना विकतायत. सभासदांना आता स्वतःला विकण्यापेक्षा त्यांची जी स्टेटमेंट आहे की आम्ही स्वतःला विकून कारखाना चालवू, स्वतःला विकेल का नाही माहित नाही, परंतु आमचा कारखाना विकू नये म्हणून याबाबत त्या ठिकाणी सभासदांनी भविष्य काळात सुज्ञ राहणं ही काळाची गरज सर्व शेतकरी सभासदांच्यावरती आलेली आहे. विठ्ठलचं कर्ज थकवून तो विक्रीला काढला जावा असे षडयंत्र आहे. 100% यातून हेच षडयंत्र आहे. आणि या षडयंत्रापाठीमागं एमईसी बँकेचे प्रशासक, संबंधित सगळे अधिकारी याला त्या ठिकाणी जबाबदार आहेत. फक्त आणि फक्त ती नोटीस आली, या नोटिसीत कुठेही गुन्हा दाखल झालेला नाही, कोणतेही त्यानंतर 1 रुपयाचं टॅगिंग घेतलं गेलेलं नाही. मला फक्त एक सांगा, जबाबदार सभासद असतील, पत्रकार बंधू असतील,
घेतलेल्या कर्जाच्या पोटी आणि व्याजाच्या पोटी जर रक्कमच भरली गेली नाही तर एक दिवस काय होईल? मागील संपूर्ण वर्षभराचा शिल्लक पार पडत असताना 7,26,000 टन क्रशिंग झालं. 7 लाख बॅग झाल्या. भगीरथ बालकेला लावलेल्या नियमाप्रमाणे जर लावलं असेल, भगीरथ बालकेच्या कार्यकाळात 3,05,000 टन क्रशिंग झालं. 2,65,000 बॅगिंग त्या ठिकाणी उत्पादन झालं. 2,65,000 बॅगिंगच्या पोटी 21,80,00,000 टॅगिंग एमईसी बँकेनं भरून घेतल्याशिवाय भगीरथ बालकेला एकही साखरेचं पोतं विकू दिलं नाही. आणि मग 7 लाख पोती त्या ठिकाणी विक्री करत असताना 7 किती झालं? 56 कोटी रुपये. आणि आपल्या को जनरेशनच्या प्रकल्पातून त्या ठिकाणी 17,93,00,000ची रक्कम ही त्या ठिकाणी वीज वितरण कंपनीकडे असताना ती रक्कम एस्क्रो अकाउंट असल्यामुळं एमईसी बँकेनं घेणं कम प्राप्त असताना संगनमतानं परस्पर साखर कारखान्याला परत दिलं. हे खूप मोठं त्या ठिकाणी पाप आहे आणि हा खूप मोठा अदखलपात्र गुन्हा आहे. राज्याच्या याच्यामध्ये एमएससी बँकेचे जे अधिकारी आहेत, निरीक्षक आहेत, की जे वेळोवेळी कारखान्याला भेटी देऊन गोडाऊन तपासणी करत असतात, टॅगिंग मिळते का नाही पाहत असतात. आता त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक आहेत. अतिशय हुशार माणसाला